आज मी बनवलं होतं ग्रीन मटर चिकन खिमा, तोही टेस्टी आणि खूप भारी। आपल्याला तर माहिती आहे मी कुकिंगचा जॉब करते, त्या घरी बनवलं होतं मी आज चिकन खिमा। तर चला बघूया। कुकरमध्ये 2 चमच तेल ॲड केलं, त्याच्यामध्ये जिरं, स्टारफूल, ग्रीन इलायची आपल्याकडे आहे तर तेजपत्तासुद्धा ॲड करू शकता, माझ्याकडे नव्हता। त्याच्यानंतर बारीक कट केला होता कांदा तो ॲड केला। तोपर्यंत मी मिक्सरमध्ये टोमॅटो, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, दही, काळी मिरी, ग्रीन इलायची आणि खूप सारी धनिया छान पेस्ट करून घेत आहे हे सर्व साहित्याचं। त्याच्यानंतर एक साईड आपला कांदासुद्धा ब्राऊन होत आहे, पेस्ट रेडी झाले, कांदा ब्राऊन झाला। आपण कांद्यामध्ये ती पेस्ट ॲड करणार आहे, छान तेल सुटेपर्यंत छान मी भाजून घेणार आहे त्या मिश्रणाला। त्याच्यानंतर हिरवे वाटाणे मी घेतले होते ते सुद्धा ॲड करत आहे, त्यालासुद्धा छान मिक्स करून घेत आहे। त्याच्यानंतर चिकन मसाला ॲड केला, हळद आणि कस्तुरी मेथी, छान सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहे। त्याच्यामध्ये चवीपुरते मीठसुद्धा ॲड केलं आहे मी। छान असं सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतला होता खिमा, चाळणीमध्ये गाळूनसुद्धा घेतला, तो ॲड केला आहे। त्याच्यानंतर मी खिम्याला छान त्या मिश्रणमध्ये मिक्स करून घेतला आहे, जोपर्यंत खिमाचा कलर चेंज होत नाही आणि खिमा छान शिजत नाही। तर बघू शकता इथे छान खिमा शिजला आहे, त्याला आपण एक शिटी लावून घेऊया। एक शिटी लावून झाली आपल्या खिमाला। चला तर बघू शकता, दिसत आहे ना भारी ग्रीन मटर चिकन खिमा। तर चला, रेसिपी आवडली असेल तर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। मी स्क्रीनवरती सुद्धा मेन्शन केलं, अर्चना धोत्रे फूड रेसिपी।